कार्यकर्त्यांनी केला मॅटर तर सांगतो तुम्हाला पुढे तर चला. तर नमस्कार भावांनो, मी रोहन पटेल. आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. शुभम भाऊने आपल्याला 15 फोन केले म्हणले तर लवकर यावं लागेल म्हणलं आलोच. मुकदमन, मी आणि शुभम भाऊ आम्ही तिघ एकत्र झोपाय असतो बघा आमच्या गोदाड्या. मुकदमने पिकअप घेतल्यापासून मुकदमला एकच दिसत आहे बघा तुम्ही. दिसतोय सोलापूरचं असं बारीक बघावं लागत थोडं तेव्हा दिसते तसं नाही दिसत. मुकदमच्या डोक्यावर झालाय परिणाम पिकअप घेतल्यापासून म्हणलं तू चलू दे. राहुल भाऊने मनावर घेतलं बघत होता बारीक, म्हणलं जाऊ दे आता. आणि शिवम भाऊ आपल्या ऑइलचं डबल घेऊन आला, म्हणलं काम करावंच लागेल तुला, कारण तसं तू लग्न होणार नाही. लग्न म्हणलं का ते कसले काम करू शकतो त्याच्यात काय वाद नाही. कार्यकर्ते म्हणले कोणाचं लेकरू हरवलंय का बघा, म्हणलं लेकरू नाही आता हे मोठा झालाय टोनगा. म्हणलं बरं झाला आला, कारण आपल्याला एक माणूस कमी पडत होता. म्हणलं तसं ते कामाला लागण आता इथं. शुभम भाऊ तर चाललाय स्लॅब शेजारी धरतोय भरणं, म्हणलं चलत तुझा. आणि ऑइलच्या डबड्यावर काय कुपन का काय गावलंय आणला, हे गडी ना ती सर्च करत होते. म्हणलं यांना पैसेच भेटायचे. आणि काय काम नसलं का मुकदमला असला उद्योग सुचतो बिना कामात आमाचा. म्हणलं लागून घेतोय आता आपलं चला घरी. शिवम भाऊ म्हणला घरी नको जाऊ, चूल पेटव आता, कारण स्वयंपाक करायचा होता. म्हणलं खरंय तुझं आता. पेटवलेली चूल मुकदमने इजवली, म्हणलं येतच खरंय आता. त्यामुळे मुकदमला आम्ही काय काम सांगत नाही. मुकदम घरी जाऊन कापड बदलून आलो, नेते येऊन काजू बदाम खातोय. म्हणलं तुझंच खरंय आता. कार्यकर्त्यांना कडीपत्ता टाकायला सांगितलं, कार्यकर्त्यांनी कडीपत्त्याची फांदी टाकली. म्हणलं यांचंच खरंय आता. मुकदमने संपवलं काजू बदाम, त्याच्यामुळे शिवम भाऊ गेला परत गावात आणाया. म्हणलं यातच खरंय आता. भेटू आपण पुढल्या ब्लॉग मध्ये. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक फॉलो करीत जा.